नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 2025 या वर्षातील पहिले चंद्रग्रहण होळीच्या दिवशी लागणार आहे. होळीच्या दिवशी 14 मार्च 2025 या वर्षातील सर्वात मोठे आणि पहिले चंद्रग्रहण लागणार आहे आणि हे चंद्रग्रहण उत्तर फाल्गुन नक्षत्रात होणार आहे. मित्रांनो, होळीच्या दिवशी जे चंद्रग्रहण लागते त्याचा प्रभाव मानवी जीवनावर अवश्य पाहायला मिळतो. मग ते शुभ फळ असो किंवा अशुभ फळ असो, कोणत्याही प्रकारची फळे मिळतात. त्यामुळे मानवी जीवनावर चांगला प्रभाव पाहायला मिळतो. अशा वेळी होळी साजरी केली जाते. होळी साजरी करावी की नाही, होळी आदल्या दिवशी साजरी करावी याबद्दल सर्व माहिती आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत. तसेच कोणत्या राशींचे नशीब चमकणार आहे, कोणत्या राशींना मिळणार आहे धन, हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर मित्रांनो, हे वर्षातील पहिले चंद्रग्रहण 14 मार्च 2025 लागणार आहे. हे ग्रहण फाल्गुन शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला लागणार आहे. ग्रहण प्रारंभ होण्याची वेळ सकाळी 9:29 असेल आणि ग्रहण समाप्ती दुपारी 3:29 होईल, परंतु त्याचा प्रभाव सगळ्यांच्या राशींवर पडणार असेल. चंद्रग्रहण अमेरिका, जपान, आयर्लंड, स्पेन, इंग्लंड इत्यादी ठिकाणी सहजरित्या दिसेल. मित्रांनो, याचे अशुभ परिणाम मानवी जीवनावर अवश्य पडतात. जे राहू केतू आहेत ते सूर्य आणि चंद्रयान यांसारखे पवित्र तारे आहेत, हे संपूर्ण जगाला प्रकाशित करतात. मित्रांनो, ग्रहणाच्या काळात केलेल्या उपायांचे चांगले फळ आवश्यक प्राप्त होते असे देखील सांगितलं जातं. त्यामुळे या काळात महालक्ष्मी मंत्र अवश्य जप करा. तसेच ग्रहण काळात प्रवास करण्यात टाळावं, कारण ग्रहण काळात प्रवास केल्याने दुर्घटना होण्याची संभावना वाढते. तसेच या काळात प्रवास केल्याने व्यक्तींचा अकाली मृत्यू देखील होऊ शकतो. त्याचबरोबर मित्रांनो, प्रवास करत असाल तर इष्टदेव व देवांचं नामस्मरण अवश्य करा. शक्य असल्यास घरीच राहा. त्याचबरोबर प्रयत्न करा की ग्रहणाच्या प्रकाशात घराच्या आत राहावा. ग्रहणाचा प्रकाश येणार नाही, जेणेकरून तुमच्यावरती ग्रहण हे कधीही मोकळ्या डोळ्यांनी पाहू नये. असं म्हणतात की मोकळ्या डोळ्यांनी ग्रहण पाहिले तर व्यक्तीची बर्बादी होते, त्यांच्या आयुष्यात संकट येतात. ग्रहणाच्या आधी काही ग्रहणानंतर स्नान अवश्य करावं. असं केल्याने ग्रहणाचा कोणताही नकारात्मक प्रभाव आपल्यावरती राहत नाही. त्याचबरोबर सुतक काळातही खाऊ पिऊ नये. ग्रहणाच्या काळात काही जेवण उरले असेल तर ग्रहण संपल्यानंतर ते जेवण खाऊ नये. नवीन अन्न बनवावे आणि मगच तर ते खावे. ग्रहणातील जेवण खाल्ल्याने तुमच्या शरीरावर आजार निर्माण होतात, हे तुमच्या कुंडलीतील दुर्भाग्य घेऊन येतात असे देखील सांगितले जाते. राहिलेले जेवण तुम्ही गोमातेला देऊ शकता किंवा स्वतः जर खाणार असाल तर त्यामध्ये तुळशीचे पान टाकून नक्की खा. ग्रहण काळात गर्भवती स्त्रियांनी घराच्या बाहेर पडायचं नाहीये. कोणत्याही परिस्थितीत ग्रहण पाहू नये. ग्रहण काळात तुमच्या जवळ दुर्वा ठेवाव्या, त्याने ग्रहणाचा प्रभाव हा कमी होतो. या काळात शिवणे, स्वयंपाक करणे इत्यादी कामे करू नयेत. ग्रहण काळात देवतांचे ध्यान करायचे आहे. त्याचबरोबर चंद्रग्रहणानंतर दानाला अधिक महत्त्व आहे. मान्यतेनुसार चंद्रग्रहणाच्या दिवशी गंगा नदीत स्नान केल्यानंतर दान केल्याने खूप शुभ फळ तुम्हाला मिळतात. स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते. मित्रांनो, हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे स्वतः पाहू नये. चला तर आता वळूया त्या राशींकडे. त्यांना मिळणार आहे मोठा फायदा, परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला लाईक करून कमेंट करा. हर हर महादेव. सगळ्यात पहिली रास आहे ती रास म्हणजे मिथुन रास. मिथुन राशीवाले हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी खूपच लाभदायक ठरणार आहे. चंद्रग्रहणाचा काळ तुमच्यासाठी खूपच शुभ असणार आहे. या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो, म्हणजेच धनलाभ याचे योग बनत आहेत. त्याचबरोबर कुटुंबात आनंदाचे वातावरण सुद्धा राहणार आहे. तसेच खूप दिवसांपासून तुमची अडकलेले कामे या काळामध्ये यशस्वीरित्या पार पडणार आहेत, म्हणजेच सर्व कामे पूर्ण होताना दिसणार आहेत. त्याचबरोबर या काळात तुम्ही घर किंवा वाहन खरेदी करू शकता. एखादी प्रभावशाली व्यक्तीला
व्यक्तीला तुम्ही भेटू शकता, त्याचा फायदा तुम्हाला भविष्यात होईल. तसेच व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अधिक फायदेशीर राहील, त्यांना त्यांच्या व्यवसायात अधिक मुनाफा होईल. त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना नोकरीत प्रमोशन तसेच पगारवाढ मिळू शकते. त्याचबरोबर या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळताना सुद्धा दिसेल. त्यानंतर दुसरी भाग्यशाली रास ती आहे कर्करासवाले हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी सुखकर्णी आहे, म्हणजेच यात्रा करण्यासाठी तुम्हाला हा काळ खूप महत्त्वाचा आहे, म्हणजे चांगला आहे. ती यात्रा तुमच्यासाठी लाभकारीच राहील. कर्क राशींसाठी हे ग्रहण खूप शुभ सांगितलं गेलं आहे. तुम्हाला खूप जास्त लाभ या काळात मिळताना दिसेल. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला धनलाभ होईल. व्यवसाय करणाऱ्यांना या काळात नवीन क्लायंट मिळून त्यांना जास्त फायदा होईल. त्याचबरोबर सरकारी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या या काळात त्यांना यश मिळताना सुद्धा दिसेल. तसेच विदेशात जाऊन नोकरी करण्याचे किंवा शिक्षण घेण्याचे स्वप्न तुम्ही पाहत असाल तर तुमचे स्वप्न या काळामध्ये पूर्ण होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही एखादे धार्मिक कार्य करू शकता, कारण या काळात तुमचे मन धार्मिक गोष्टीकडे अधिक राहील. तसेच या काळात तुम्हाला त्याचबरोबर नोकरी करणाऱ्यांना या काळात नोकरीमध्ये पदोन्नती सुद्धा होऊ शकते. त्यामुळे घरात आनंद वातावरण राहील. आता वळूया वृश्चिक राशीकडे. वृश्चिक राशीवाल्या लोकांसाठी हे चंद्रग्रहण खूप फलदायी असणार आहे. तुम्हाला सुख देणारे हे चंद्रग्रहण चालणार आहे. वृश्चिक राशीवाले या काळात तुम्हाला खूप लाभ सुद्धा होणार आहे. कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला मोठा लाभ होणार आहे. तसेच या काळात तुम्हाला उत्पन्नाचे नवनवीन स्रोत सुद्धा मिळणार आहेत. नवीन साधन व मार्ग मिळणार आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गातून तुम्हाला खूप मोठा धनलाभ सुद्धा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. चला तर आता बघूया पुढची आणि शेवटची रास, ती आहे कुंभरास. कुंभराशीवाले हे चंद्रग्रहण तुमच्यासाठी धनप्राप्तीचे योग बनत आहे. कुंभराशीवाल्यांसाठी धनप्राप्तीसाठी सगळ्यात चांगला काळ आहे. परिवारामध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा राहील. तुमच्या करिअरमध्ये प्रगती होईल. तसेच या काळात तुम्ही तुमच्या एखाद्या जुन्या मित्राला सुद्धा भेटू शकता. तसेच या काळात समाजात तुमचा मान सन्मान सुद्धा वाढताना तुम्हाला दिसेल. सामाजिक क्षेत्रात तुम्हाला यश प्राप्ती होताना दिसेल. तसेच समाजाकडून तुम्हाला आधारही मिळेल. या काळामध्ये हा काळ तुम्हाला अधिक सुखमय राहील. नोकरी करणाऱ्यांना नोकरी पदोन्नतीसह पगारवाढ देखील होण्याचा योग बनत आहे. तसेच पार्टनरशिपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ अधिकच उत्तम राहणार आहे. त्याचबरोबर यात त्यांच्या राशी आहेत ज्यांना चंद्रग्रहणाचा होणार आहे लाभच लाभ मिळणार आहे. जर तुम्ही या व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिले असेल तर तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. तुम्ही तुमच्या यशाच्या प्रवासासाठी व्हिडिओला लाईक करा आणि खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे लिहा, जेणेकरून स्वामींची कृपा तुमच्या जीवनावर सदैव राहील. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या सर्व मित्रांसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला अशाच अद्भुत व रहस्यमय व्हिडिओची तुम्हाला माहिती मिळत राहील. तुमच्यापर्यंत सर्व व्हिडिओ पोहोचतील. धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ महाराज की जय.